आजची आपली रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. आणि आता बटाटा टाकतो आपण. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो म्हणजे बटाटा चांगला वापरला जातो. मिरची टाकतोय. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकतोय खिचडीला. शाबू टाकतोय आणि शाबू आपण रात्रीच भिजवला बरं का. अर्धा तास पाण्यात ठेवायचा आणि अर्ध्या तासानंतर पूर्ण पाणी काढायचं शाबूतलं आणि रातभर तो भिजतो व्यवस्थित चांगला शाबू. हा एकदम टकाटक मध्ये शाबू होतो, एकदम नाईस आणि एकदम कडक. चवीपुरती साखर टाकतो आपण खिचडीला. आपण मगाशी बटाट्यात टाकलं होतं मीठ, पण ते बटाटा वापरायचं टाकलं होतं. आता खिचडीला मीठ टाकतो. आता परत आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे, एकदम कडक आणि एकदम नाईस. जसं मी टाकलं तसं सगळं टाका, एकदम टेस्टी. आणि 12 महिने आपल्याकडे खिचडी मिळते. आणि श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर, मोठू पतलू वडापाव, हॅशटॅग श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खिचडी काढतोय, कस्टमर वाट बघते खिचडीसाठी. आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या कायम पाठीशी माझ्या. श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर.